नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण जे पाय डायग्रामवर जे उदाहरणं बघितले ते जे उदाहरणं बघितल्याच्या नंतर आपण आता जो सेकंड पार्ट घेणार आहे त्याच्यामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न आणि थोडी काठिण्य पातळी जी अधिक असणार आहे त्याच्या संदर्भात आपण उदाहरणं घेणार आहोत. बघा, उदाहरण आहे पहिलं त्याच्यामधलं पार्ट 2 मधलं 6 विभागातील पुरुषांची संख्या 6 विभागात 1080 आहे. म्हणजे 6 विभाग आहेत, त्यात एकूण किती पुरुष आहेत? 1080 पुरुष आहे. म्हणजे बघा, हा आपल्याला देताना काय दिलंय? अँगल म्हणजे कोन मध्ये दिलंय 360 चा एकूण डिग्री आहे आपली आणि किती पुरुष आहेत? तर 1080 पुरुष आहे. मग 1 डिग्री बरोबर किती होते? तर 3. 36 त्रिक 108. ठीक आहे, 1 डिग्री बरोबर 3. मग आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे की ए बरोबर टी आणि पी मध्ये एकूण पुरुषांची संख्या किती? म्हणजेच काय? ए बरोबर टी प्लस पी, हे झालं पहिलं सोल्युशन. नंतर काय म्हणते? बी या विधानात काय म्हणते? क्यू आणि पी यांच्यामधील अंतर. बघा, बी मध्ये काय म्हणते? क्यू आणि पी मधील अंतर किती आहे? तर आपल्याला ए प्लस बी हे काढायचे. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. बघा, मग ए प्लस बी बरोबर टी प्लस पी प्लस क्यू मायनस पी. पी पी कटलं. टी बरोबर ए प्लस बी बरोबर टी प्लस क्यू. म्हणजेच काय? टीची व्हॅल्यू बघा किती आहे? सॉरी, टी बघा किती आहे? 90 डिग्री. आणि क्यू बघा 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे 90 प्लस 90 बरोबर 180 डिग्री. म्हणजे ए प्लस बी बरोबर 180 डिग्री. 180 म्हणजेच किती? 3. म्हणजेच काय? तो 540. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. म्हणजे बघा, आपल्याला काय करायचं होतं? ए प्लस बी करायचं होतं, पण आपल्याला काय दोन विधानं दिली होती. ए बरोबर टी आणि क्यू, टी आणि पी, आणि म्हणजे काय? प्लस. ठीक, मध्ये एकूण पुरुषांची संख्या. म्हणजे काय होतं? आपल्याला इथं बेरीज विचारली होती. पण दुसऱ्या विधानात काय झालं? पी आणि क्यू मधील काय केलं होतं? अंतर विचारलं होतं. म्हणजेच काय? दोघांची वजाबाकी. नंतर काय सांगितलं? ए प्लस बी काढाय. म्हणजे ए प्लस बी बरोबर काय येणार आपलं? टी प्लस क्यू. आणि टी आणि क्यू चा अँगल आहे 180 डिग्री. त्याच्यामुळे 180 आणि 1 डिग्री म्हणजेच काय आहे आपलं? 3. आधीच बघितलं आपण. कारण काय की 1080 पुरुष आहे. ठीक आहे, म्हणून उत्तर काय आपलं? 540. नंतरचं उदाहरण बघा. घर बांधकामासाठी एकूण 31,50,000 रुपये खर्च झाला, तर सिमेंट यावर किती खर्च झाला? बघा, आपल्या सिमेंटवर खर्च विचारलाय. ठीक आहे, मग आता प्रत्येक जण काय करणार? हे अशा प्रकारचं जर उदाहरण असलं तर बघा, सिमेंट पुढे सिमेंट विद्यार्थी काय करणार? 72. मग याला किती गुणिला करत बस. हे करायची गरज नाही. आपल्याला काय विचारलंय? पर्सेंटेज विचारलंय, म्हणून काय करायचं? 31 लाखाचा विचारच करायचा नाही. तर मग बघा, आपल्याला सिमेंट दिलेला आहे. सिमेंट दिलाय 72 डिग्री. मग 72 डिग्री म्हणजेच काय? 372 डिग्री म्हणजे काय? 72 भागीला 360. आपल्याला काढायचे पर्सेंटेज म्हणजेच काय? गुणिला 100. 0 0 कटला. म्हणजेच काय? 36 दुनी 72. 2 गुणिला 10 म्हणजेच काय? 20%. बघा, पर्याय क्रमांक 4. अशाही प्रकारे सोडते. दुसऱ्या मेथडनं म्हणजेच अशा प्रकारे सोडता येईल आपल्याला की काय दिलंय? सिमेंट किती दिलंय आपल्याला? 72% दिले. आणि आपल्याला काय काढायचंय? पर्सेंटेज काढायचंय. मग आपण याची मांडणी कशी करू शकतो? 72 भागीला 360 बरोबर x/100. ठीक आहे, आपल्याला काय काढायचंय? पर्सेंटेज काढायचंय. मग काय? 0 0 कटलं. 36 दुनी 72 म्हणजेच x बरोबर 2 गुणिला 10 बरोबर 20. दोन्ही पद्धतीने काय करता आपल्याला उदाहरण सोडवता येते. बघायच्या नंतरचं उदाहरण विचारलंय आपल्याला. 450 कर्मचाऱ्यांचे वितरण खालील प्रमाणे दिले आहे, तर ई विभागात कितीचा कोण बनतो? आपल्याला काय दिलं? पर्सेंटेज दिलंय. काय सांगितलं आपल्याला? पर्सेंटेज दिलेलं आहे. त्याचा आपल्याला काय करायचं? डिग्री मध्ये कन्वर्ट करायचे. मग बघा, आता बघा, आपल्याला काय दिलंय? ई विभागाचं. बघा, ई विभाग म्हणजेच काय? ई विभाग किती टक्के? 20%. म्हणजेच काय? 20 भागीला 100. कशात आपल्याला करायचंय? अँगल मध्ये करायचं. म्हणजे गुणिला 360. म्हणजेच काय? ई बरोबर 0 0 कटला 0 0 कटला म्हणजेच काय 72 डिग्री.
ठीक आहे. दुसऱ्या पद्धतीने काय, 6 दुनी 12 बघा, युनिट डिजिट 2 कुठे आहे, तर इथं बाकीचे पर्याय काय होतात, इलिमिनेट होतात, गुणाकारही करायची गरज पडत नाही. अजून दुसऱ्या जर समजलं नाही तर मग परत काय करायचं आपल्याला, असं करा, पर्सेंटेज इज इक्वल टू डिग्री. मग काय दिलेलं आहे, 20% भागीला म्हणजे भागीला 100 बरोबर डिग्री मध्ये करायचं आपल्याला, म्हणजे x भागीला 360. 0 0 कटला, 0 0 कटला, x बरोबर 2 गुणिला 36 म्हणजेच काय, 6 दुनी 12, 2 युनिट डिजिट आला बघा, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय 72. ठीक आहे. आता बघा, पुजाराने विविध देशासोबत काढलेल्या धावा दिल्या आहेत. म्हणजे काय केलं, ज्या पुजाऱ्यांनी वेगवेगळ्या देशासोबत क्रिकेट खेळलं किंवा मॅचेस खेळल्या त्याचे काय वेगवेगळ्या धावे आहे. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्ध बनवलेल्या धावा किती प्रतिशत म्हणजे किती टक्के आहे. म्हणजे बघा, कोणाच्या विरोधात विचारलंय, बांगलादेशच्या विरोधात. म्हणजे आपलं काय राहणार, बांगलादेश काय करणार, इथं बांगलादेश आहे, ठीक आहे, आणि दक्षिण आफ्रिका, सॉरी इथं 8% आहे, ठीक आहे, बांगलादेश 8%. मग आपल्याला काय विचारलंय, किती प्रतिशत काढल्या, म्हणजे काय की दक्षिण आफ्रिका 24 मायनस 8 भागीला 8%, कारण की बांगलादेश विरोधात काढायचे आपल्याला. पर्सेंटेज म्हणजेच काय, 16 भागीला 8 गुणिला 100, 8 दुनी 16 म्हणजेच काय 200. बघा, पर्याय क्रमांक 3. मग ऑस्ट्रेलिया विरुद्ध काढलेल्या धावांचा कोण काढायचा आपल्याला. बघा किती काढले, त्याच्याकडे 32 काढले. बघा, ऑस्ट्रेलिया किती काढले, 32% धावा काढल्या. 32% म्हणजे काय, 32 भागीला 100 गुणिला 360 करायचे आपल्याला, अँगल काढायचा आहे. ठीक आहे, 0 0 कटलं. ठीक आहे. मग जर आपण बघितलं की 10 ने 32 ला 10 ने भागितलं 3.2 गुणिला 36. मग बघा आपल्याला दिलेले पर्याय. मग बघा आता जर आपण या 2 गुणिला या 36 गुणिला 2 3.2 ने जर गुणलं तर यांचा युनिट डिजिट येतो 2. युनिट डिजिट पर्याय क्रमांक 4 बाकीचे रिमूव्ह. ठीक आहे. मग काय 5 त्रिक 15 आणि 11 असं व्हायचं उत्तर येते. युनिट डिजिटून सहज उत्तर काढते. म्हणजे काय करते, या दोघांचा गुणाकारही जरी केला तर आपल्याला युनिट डिजिट येऊ शकतो. अजून याला कशा प्रकारे मांडणी करता येते तर बघा, परत एक अशा प्रकारे करता येते, 32% भागी बरोबर आपल्याला काय काढायचंय, अँगल काढायचंय, म्हणजेच काय 360. 0 0 कटले, x बरोबर 32 गुणिला 36 भागीला 10. ठीक आहे. मग बघा युनिट डिजिट काय येतो यांचा, sin दुनी 12. बघा पर्याय क्रमांक. ठीक आहे. म्हणजेच काय आले याचं उत्तर काय, 1500 भागीला 10, 1152 भागीला 10 म्हणजेच काय 115 भागीला 115.2 उत्तर आलं. ठीक आहे. आता बघा, हा 2015 आयोगाने प्रश्न विचारला, सॉरी 2023च्या जो तुमचा 5 नोव्हेंबरला पेपर झाला आहे त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की सोबत आकृती लेखा, म्हणजे बघा आकृती लेख म्हणतात त्यांना वर्तुळाकार म्हणतात. गावातील जमीन एकरात दिलेली आहे. विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकासाठी असलेल्या लागवडीखालील क्षेत्रांचा कोणत्या 3 धान्य पिकांची लागवडीखालील क्षेत्र एकूण 50% म्हणते. आता जर तुम्ही बघितलं तर पर्यायावरून जर आपण गेलो तर मक्का बघा, मक्का 77% प्लस बाजरी 85%. म्हणजे येणारा आपला अँगल किती असला पाहिजे, 180 डिग्रीचा असला पाहिजे. ठीक आहे. मग बघा मोहरी 18. जर तुम्ही याचं बेरीज केली, 8 टन 7 15 15 आणि 5 20 4 2, बघा युनिट डिजिट तर येतोय, 8 आणि 1 9, 9 8 16 आणि 2 18. बघा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य होते. पण आपण पर्यायानुसार जातो म्हणून पहिलाच पर्याय इथं योग्य होता म्हणून, पण बाकी ठिकाणी जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक काय, ज्वारीचं काय येणार बघा, ज्वारी बघा 37 प्लस नाचणी 24 आणि बाजरी बघा 8 आणि 5 सॉरी 7 आणि 4 11 11 16 युनिट डिजिट येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 कॅन्सल होतो, 0 युनिट डिजिट येत नाही म्हणून. आता बघा भात बघा 10, गहू
60 प्लस मक्का 77. इथेही युनिट डिजिट 0 येत नाही, 7 येतो पर्याय क्रमांक 3ही रिमूव्ह होतो. नाचणी बघा, नाचणी 24%, पर्याय क्रमांक 4. गहू 60, बाजरी 85. इथं बघा 9 युनिट डिजिट होतो म्हणून हाही पर्याय इथं काय चुकीचा होतो. म्हणजेच काय, युनिट डिजिटनही जर विचार केला तुम्ही तर मक्का, बाजरी आणि मोहरी हे काय दिलेल्या लागवडीच्या क्षेत्रापैकी 50% क्षेत्र यांनी वापरलेलं आहे. हा आला आपला 5 नोव्हेंबर 2023.